नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावर आली आहे। काठमांडूमध्ये कर्फ्यू लागलेला आहे। सोशल मीडियावर सरकारने बंदी घातली होती। नेपाळ सरकारने काही दिवसांपूर्वी नेपाळची तरुणाई आता म्हणूनच संसद भवनामध्ये घुसलेली आहे आणि सोशल मीडियावर बंदी घातल्याने आक्रमक झालेली आहे। नेपाळमध्ये 2 दिवसांपूर्वी ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या 3 सोशल मीडिया साइटवर बंदी घातली होती आणि त्यानंतर आता 3च दिवसात नेपाळची तरुणाई काठमांडूमध्ये एकत्र आलेली आहे आणि संसद भवनासमोर त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आपल्यासोबत विशाल चौने जोडले गेलेले आहेत। विशाल, नेमकं काय झालंय आणि काय त्या तरुणांची मागणी आहे? महत्त्वाचं म्हणजे नेपाळ सरकारने एक निर्णय जो आहे तो घेतला होता। हा निर्णय तिथल्या तरुणाईला पचणारा नव्हता। महत्त्वाचं म्हणजे तिथे असणारे जे सोशल मीडिया आहे, फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, या संपूर्ण सोशल मीडियावरती तिथं बंदी घालण्यात आली आणि याचाच विरोध म्हणून ही संपूर्ण तरुणाई जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे। इतकंच नव्हे तर हे आंदोलन इतकं उग्र स्वरूपात पाहायला मिळालं की तिथल्या जे आंदोलनकर्ते होते त्यांनी थेट त्यांचं जे संसद भवन होतं त्याच्यामध्ये देखील प्रवेश केल्याची जी माहिती आहे ती आत्ता समोर येते। त्यामुळे याच पार्श्वभूमीवरती नेपाळ सरकारने, तिथल्या प्रशासनाने तिथे संपूर्णपणे कर्फ्यू जो आहे तो लागू केल्याचं आपल्याला दिसून येते। नक्कीच विशाल, सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आपण पाहू शकतोय की नेपाळ सरकारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बंदी घातली होती आणि त्यानंतर इथले तरुण आक्रमक झालेले आहेत। संपूर्ण तरुणाई आता रस्त्यावर उतरली आहे आणि अक्षरशः संसद भवनात सुद्धा शिरली आहे आणि त्याच्यामुळे आता नेपाळ शहरामध्ये, मुख्य शहरात काठमांडूमध्ये कर्फ्यू लावायला सुरुवात झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता कशा प्रकारे ही तरुणाई आक्रमक झालेली आहे। सोशल मीडिया बंद करण्यामुळे ही आक्रमक झालेली आहे। सोशल मीडियाने गेल्या काही वर्षात आता संपूर्ण जगाची कनेक्टिव्हिटी वाढवलेली आहे आणि आता याच माध्यमातून नेपाळचे तरुण जागतिक पातळीवर जोडले गेले होते। मात्र आता काही दिवसांपूर्वी नेपाळ सरकारने एक आदेश जारी केला आणि या तिन्ही सोशल मीडिया साइट्सना काही सूचना केल्या आणि अपडेट करायला सांगितलं। मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही त्यांच्याकडून झाली नसल्यामुळे नेपाळ सरकारने 3 दिवसांपूर्वी आता या 3ही सोशल मीडिया साइटवर बंदी घातली होती। आता या बंदीचंच कारण म्हणून, या बंदीचाच परिणाम म्हणून नेपाळची तरुणाई काठमांडूमध्ये रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावर उतरून संसद भवनासमोर त्यांनी आंदोलन पुकारलंय। काहींनी संसद भवनामध्ये प्रवेश सुद्धा केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।